पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। पण मग ठरलं काय आहे? ते तयारीतच आले होते, ते डिवोर्स पेपर सोबत घेऊन आले होते। दादांनी जरा विचार करायला वेळ मागितला, पण जीजीनं जरासाही वेळ न घालवता त्याच्यावर सह्या केल्या। पैसे देणार होते ते। पैशाचा विषय निघाल्यानंतर पुनर्वसू पुन्हा भडकला। दादा नसते तर मारलंच असतं त्यांनी त्याला परत। त्यांना मारून माझी 30 वर्ष परत येणार नाहीत। काय बाई तरी भलतच असं होईल असा आपण विचार तरी केला होता का हो? मी लग्न करताना केला नव्हता, पण दादा मोडताना तुम्ही मला तो करू दिलात आणि माझा निर्णय मला योग्य वाटतोय। हॅलो बाबा। उर्मी बाळा, कशी आहेस तू? मी मस्त आहे, तू कसा आहेस? मस्त। अगं तुझ्या सुखातच माझं सुख आहे बाळा। तू बरी असलीस ना की मी आपोआप बरा असतो। काय ग, काय झालं ग? बाबा मला तुला काहीतरी सांगायचंय। कळलंय मला, सगळं कळलंय। म्हणजे? अगं आईने सांगितलं मला सगळं। तू रागावलायस माझ्यावर? नाही, एरवी रागवलो असतो, पण हे सगळं करण्यापाठीमागचा तुझा हेतू माझ्या लक्षात आला आणि माझा राग कुठल्या कुठे पळून गेला। बाबा तू खरंच रागावला नाहीयेस? मला तुझा अभिमान वाटतो बाळा। बाबा अगं मी जगाला नेहमी सांगत आलोय बाळा की माझी मुलगी ही माझ्या विचारांचं प्रतिबिंब आहे, पण तू तर त्याच्याही एक पाऊल पुढे गेलीस। तू एका माणसाला बदलायचा प्रयत्न करून त्याच्या बरोबरच सगळ्या गावाला त्याचा फायदा कसा होईल हा विचार करू शकतेस। मला हे कधीच जमलं नाही ग बाळा। कर्मठ माणसं माझ्या आयुष्यातनच दूर करत गेलोय, पण तू काय केलंस माहितीये? तू त्या माणसांना जपून त्यांच्यातला कर्मठपणा दूर करायचा प्रयत्न केलायस। अगं ही केवढी मोठी गोष्ट आहे बाळा। नाही नाही नाही, एवढा सारासार विचार करणं मला कधीच जमलेलं नाहीये। बाबा ऐक, मला मला कदाचित वैदिक पद्धतीने आई म्हणाली मला। आणि तुझं काय म्हणणं आहे मग? माझा आजही या सगळ्याला विरोध आहेच, पण माझं काय म्हणणं आहे माहितीये? हे ना घरात बसून क्रिकेटची मॅच बघण्यासारखं आहे। अगं प्रत्यक्ष मैदानावरती तू आहेस, जिंकण्यासाठी तुला धावा करायच्याच आहेत काही करून, आणि मला खात्री आहे तू सेंचुरी मारणारच। अगं हे बघ, कणखर मुलगी आहेस तू माझी। हा, तुला जिंकलेलं बघायचंय मला, कळलं ना? चल चल, ही असली रेडी मुलगी नाही माझी। माझी मुलगी परिस्थिती समोर कधीही शरण जात नाही, ती परिस्थिती आपल्याला हवी तशी बदलते, आणि ही जी बदललेली परिस्थिती आहे ना ती बघायची आहे मला बाळा। माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे। बरं आता तरी मला तुला भेटायला येण्यापासून थांबू नकोस ग बाळा। अरे बाबा, अगं खूप दिवस झाले ग, मी तुला बघितलेलं सुद्धा नाहीये। अरे नाही, पण तुला अगं काही नाही, मी तुझ्या कामामध्ये कसलीही ढवळाढवळ करणार नाही। गपचूप येईन, तुला भेटीन आणि तसंच निघून जाईन। ये तू केव्हाही ये। नाही नाही, हा केव्हाही नाही, फोन करूनच येईन मी। तू ये बाबा, मी वाट पाहते तुझी। लक्षात ठेव, आय एम प्राऊड ऑफ यू। बाबा तू ना माझा बाबा कमी आणि मित्र जास्त आहेस। हा हे आहे ना, एकदा त्या सीमाला सांग बरं का, सारखी आपली भुणभुण करत असते माझ्या पाठीमागे। बाबा आई अजिबात भुणभुण वगैरे करत नाही, तूच तिला छळत असतोस। झालं, आता मी तुझं कौतुक करणार इकडे आणि तू बाजू कोणाची घेणार? सीमाची। हा हे बर उर्मी ऐक, मला ना तुझ्या त्या नंदिनी बद्दल तुला काही सांगायचंय। नंदिनी बद्दल? हो। माझ्याच नशिबाचे फासी उलटलेत असं वाटतंय मला। मी नंतर फोन करते तुला। आता काय झालं? अगं त्या जीजीला मी घराबाहेर काढण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण ती मेली चिकटली या घराला।
म्हणजे काडी मोड घेतलाय तिने नवऱ्यापासून. अगो बाई, हो? अगं तू काही बहिरी बिहिरी आहेस का? घरात काय चाललंय ते काही ऐकू येत नाहीये का तुला? आता मला कसं कळणार? ही सगळी त्या गुरमीची शिकवण असणार. पण नंदे, पंत सचिवांच्या घरात काडी मोड कसं शक्य आहे ग? झालाय आता. अक्काला सांगायला पाहिजे. म्हणजे अगो तिचाच फोन होता आता. काय म्हणाली ती? म्हणत होती नंदिनीचा बनेलपणा दादांच्या कानावर घालायला पाहिजे. बाप रे, मग तू काय म्हणालीस? अगं मी काय म्हणणार? अगं सांगायचंस ना, असं नको करूस म्हणून. माझं सांगून ऐकते का ती? मग आता मी काय करू? मला नाही बाई सुचते आता काही. हो अक्का, कळलं ते मला. नाही, या नंदिनीने म्हणजे आधीच केलंय. नाही, तुम्ही दादांना सांगितलं नाही ते बरं केलं. मी बघतो काय ते. हो, आता काय सुनीलशी झालं तर चांगलंच होईल. चांगला मुलगा आहे तसा तो. बरं ठीक आहे, मी एक त्याचा अंदाज घेऊन तुम्हाला कळवतो. बाकी तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना? हो हो, माईची तब्येत बरी आहे. मी तुम्हाला करतो पुन्हा फोन. ठीक आहे. हद्द केली आहे नंदिनीने. काय केलं तिने? अक्कांना सरकारने संपादित केलेली जमीन मिळणार आहे असं पत्र आलं होतं ना, ते या नंदिनीने लिहिलं होतं. काय? अक्काची कटकट नको म्हणून आणि तिने इथून निघून जावं म्हणून. सुनीलशी लग्न कर म्हणून मागे लागली होती ना ती. काय मुलगी आहे ही, कमाल आहे. म्हणजे ही त्या बनेलच्याही पलीकडची झाली आता. बरं, तिने बाबाला पण फोन केला होता. काय? बाबांना फोन केला होता? तिच्याकडे नंबर कुठून आला? आणि एक मिनिट, काय बोलली ती? उर्मी, तिने आपल्या लग्नाबद्दल काही सांगितलं नाहीये ना? ते त्याला त्या आधीच कळलं होतं. कुणाकडून? आजी. मग काही नाही, त्याने समजून घेतलं आपल्याला. म्हणजे चिडले नाहीत ते? अजिबात नाही. मला म्हणाला, मी इथनं कसं सांगू की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. तुम्ही मैदानात आहात आणि आपल्याला सांगितलंय की आपल्या दोघांना त्याचा पाठिंबा आहे हे लक्षात ठेवायला. वासू, काय झालं? याला म्हणतात कुटुंब. उर्मी, हे असं असलं पाहिजे. तुझ्या बाबांचं बघ कसं आहे, तत्वांपेक्षा नातं मोठं. आणि याच्या उलट दादांचं आहे, नाती तुटली तरी चालती पण परंपरा जपल्या पाहिजे. वासू, दादाही बदललेत असं मला वाटतं. कशावरून? परंपरेपेक्षा त्यांनी जिजींच्या मनाचा जास्त विचार केला. ते त्यांच्या अंगाशी आलं म्हणून. त्यांनीच ठरवलं होतं ना सगळं, पत्रिकेला प्रमाण मानून. वासू, माणसं बदलतात. त्यांनाही या सगळ्यातला फोलपणा कळला असेल. मला शंका आहे. मला नाहीये. ज्या घरामध्ये पत्रिका बघितल्याशिवाय माणसांनाही ठराव दिला जात नाही, अशा घरामध्ये जिची पत्रिकाच नाही अशा मुलीला सून करून आणलं तुम्ही. अधर्मी लोकांची संबंध आला की भाषा ही बदलतेच. एक तर ही अशी मुलगी या घरात सून म्हणून आणलीत जिच्यावर देवाधर्माचे, शास्त्राचे संस्कार नाहीत. गावाला अक्कल शिकवणारा हा पंत सचिव स्वतःच्या घरात मात्र शहाणपणा आणू शकला नाही. यापेक्षा मोठा पराभव तो कुठला? उर्मी, थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? दादा, अहो असं का विचारताय? नाही, असंच. बरं, मग काही आणू का तुमच्यासाठी? नाही नाही, नको. आज ध्यान लवकर संपलं. चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. अदितीच्या बाबतीत जे घडलं,
कळत नाही माझं कुठे चुकलं. महाराजांनी योग्य वेळी योग्य मार्ग कसा दाखवला नाही मला. एवढी मोठी चूक माझ्या हातून झाली कशी? तुमच्याकडे पाहतो, माझ्या मुलांकडे पाहतो, तेव्हा मला नेहमी जाणवतं तुम्हाला तुमच्या वडिलांनी काहीतरी जास्त दिलेलं आहे, जे मला एक वडील म्हणून माझ्या मुलांना नाही देतात. काय आहे ते शोधण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण नाही सापडत. आणि माझी चूक जर मला कळली नाही तर मी ती सुधारणार कशी? तुम्ही मला सांगा, काय दिलंय तुमच्या वडिलांनी तुम्हाला? तुम्हाला जे म्हणायचं असतं, जे करायचं असतं, ते तुमच्या डोक्यात स्पष्ट ठरलेलं असतं. त्याबद्दल तुमच्या मनात आत्मविश्वास असतो. आणि जे करताना चूक झाली तरी ती मान्य करून तुम्ही पुढे जाता. आणि हे सगळं देवावर विश्वास न ठेवता कसं करू शकता तुम्ही? दादा, हेच मला माझ्या बाबाने शिकवलंय. काय? काहीही झालं तरी देव तुला वाचवायला येणार नाहीये. तुलाच मार्ग काढायचा संकटातून. त्यामुळे काहीही चुकलं तरी ते माझं मलाच निस्तरायचं हे माहिती असतं मला. आपल्यासाठी देव सगळं काही करेल हा ऑप्शनच नसतो माझ्यासाठी. जे करायचे ते मलाच करायचे, हेच शिकवलं मला माझ्या बाबाने. पण मग पंत सचिवांसारख्या धार्मिक कुटुंबात त्यांनी तुम्हाला? त्यांचा विरोध होताच की. मग त्याने मला धोक्याची जाणीवही करून दिली. पण त्या उपरही मी पुनर्वसूशी लग्न करण्याबद्दल ठाम आहे म्हटल्यानंतर त्याने त्याचा विरोध थांबवला आणि माझं लग्न लावून दिलं. त्यांना भीती नाही वाटली? वाटली असेल की. पण दादा, भीतीपेक्षा जास्त ना माझ्या बाबाला प्रेम वाटतं माझ्याबद्दल. माझ्या मते माझं सुख आणि त्याच्यामध्ये माझं सुख यात अंतर आलं आणि मग त्याने माघार घेतली. माझ्या बाबाने मला माझा निर्णय घेऊ दिला. आणि तुमचा निर्णय चुकला असता तर? त्याच्या मते तो चुकीचाच होता. मग? पण मी जर परत गेले असते ना त्याच्याकडे, तर त्याने मला नव्याने सपोर्ट केला असता. माझ्या बाबाने मला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत पण केली असती. आणि हा माझा विश्वास आहे माझ्या बाबाबद्दल. तत्वापेक्षा नातं मोठं असतं आणि नात्याचा पाया विश्वास असतो, हे शिकवलं मला माझ्या बाबाने. दादा, मी आणि बाबा एकमेकांपासून काहीच लपवत नाही. आम्ही चुकलो, फेल झालो तरी घरी मात्र सांगतो. कारण आमचं घर म्हणजे आमचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ. दादा, आणि मला बाबाशी काही बोलताना कधी भीती नाही वाटली. उलट मोकळं वाटायचं मला बाबाशी बोलून. मला मार्ग सापडायचा माझा. पण नास्तिक होण्याची सक्ती त्यांनी केलीच की तुमच्यावर? त्यांनी कधीच नाही केली. म्हणजे मी ना अगदी 10 वर्षाची असेपर्यंत आईसोबत जायचे की देवळात. नंतर माझं मलाच कळलं की हे सगळं माणसाने बनवलेलं आहे, माणसाला बरं वाटावं म्हणून. म्हणजे म्हणजे दादा, काही देवळात ना VIP पासेस असायचे. पैसे देऊन देवाचं दर्शन लवकर मिळायचं. मोठ्या लोकांना कधी रांगेत उभं नाही राहावं लागलं. मला वाटायचं देवाने जर आपल्या सगळ्यांना बनवले तर तो असा भेदभाव का करेल ना. नंतर माझं मलाच कळू लागलं की ही सगळी ना माणसाने बनवलेली व्यवस्था आहे. माणसाला फक्त आधार हवा असतो आणि या संस्था तो आधार उपलब्ध करून देतात. नाहीतर आपल्या संत महंतांनी म्हटलंच आहे ना, परमेश्वर हा निर्गुण आणि निराकार असतो म्हणून. दादा, गंमत म्हणजे आपल्या संतांना त्या वेळच्या कर्मठ लोकांनी किती त्रास दिलाय. कर्मठपणा म्हणजे एक प्रकारचा दहशतवादच आहे की. आम्ही म्हणून तेच खरं. आय एम सॉरी दादा, म्हणजे मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं. अगदी सहज बोलले मी, इन जनरल. मी आलेच, मला विरजण लावायचं. देवा, अक्कानी जर दादांना फोन केला ना तर माझी वाट लागेल. तू काहीतरी कर, मला वाचव. मी काय करू, कुठे जाऊ? बोलू शकताय? बोला ना. तुम्हाला भेटायचं होतं. का? जरा महत्वाचं काम आहे.
कसलं? भेटून बोललो असतं तर बरं झालं असतं. फोनवर नाही का बोलू शकत? तुम्हाला मला भेटायचं नाहीये का? तसं नाही, जरा काम होतं. ठीक आहे, माझी आई आज दादांना फोन करणार आहे. अरे काय चाललंय काय? जो तो उठतोय तो दादांना फोन करतोय. म्हणजे काही नाही, तुमची आई का फोन करणार आहे दादांना? तुम्ही आम्हाला पसंत आहे हे सांगण्यासाठी. काय? मी तुम्हाला? हो, कसं काय शक्य आहे? हो, असं कसं? तुम्ही सांगा ना आईला थांबायला. आता माझ्या हातात काही नाहीये. हो, पण तेवढंच सांगायचं होतं. तुम्ही कुठे आहात आता? शाळेकडे निघालोय. मग आहात तिथे थांबा, मी येते. फारच आगाऊपणे बोलले रे मी काल दादांची. अगं त्यांनी विचारलं म्हणून तू सांगितलंस ना. हो, पण तरी म्हणजे उर्मी, तू तुझं मत मांडलेस, त्यात काय एवढं? हो, पण त्यांना मी शिकवते असं नसेल ना वाटलं? असं कशाला वाटेल? तसं नाही रे, पण आता हे जे काही झालंय ना जीजींचं, त्यामुळे आपल्या हातात कोलीत मिळालंय आणि म्हणून ही एवढीशी टिचपर मुलगी पण आपल्याला अक्कल शिकवायला लागली असंच वाटलं असेल ना त्यांना. उर्मी, तसं वाटलं असतं तर ते तुला स्पष्टपणे म्हणाले असते. अरे ते तर काहीच बोलले नाहीयेत. मग झालं तर. वासू, ते काय विचार करत असतील? आता हा विचार करून तू त्रास करून घेणार आहेस का स्वतःला? त्रास नाही रे, मी सॉरी म्हणून येऊ का त्यांना? आता मी काय सांगू? अरे सांग ना तू, मला काहीच सुचत नाहीये. हे बघ, मी काहीही सांगितलं तरी तू तेच करणार आहेस जे तुला वाटतंय. मग विचारतेस कशाला? असं नाहीये वासू. पुढच्या आठवड्यापासून कॉलेज सुरू होतंय तुझं. अरे हो, ते बोलायचं राहिलंच आहे ना अजून. ते मी बोलतो. वासू, उर्मी, ते बोलणं ही माझी जबाबदारी आणि मठाधिपती बाबत हे बोलायचंच आहे मला. अक्का, मग काय, नंदिनीला समज दिलीच पाहिजे ना चांगली. हॅलो, माझ्या मनात नवऱ्याविषयी इतकी तिरस्काराची भावना होती ना, मला असं वाटायचं तो समोर आला तर एक कानाखाली वाजवावी. वाजवायची होती ना मग. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का त्यांना? मी मनातल्या मनात त्यांच्याशी खूप भांडायचे. उलट सुलट विचार यायचे मनात, काय काय बोलावंसं वाटायचं. आजपर्यंत माझ्याबरोबर घडलेल्या सगळ्या प्रसंगाची माझी बाजू माझ्या मनात तयार होती. मला त्यांना जाबही विचारायचं होतं. मग का नाही विचारलं जीजी? त्याला बघून माझी इच्छाच संपली. म्हणजे लग्न ठरलं ना, तेव्हा मनात नवऱ्याची, संसाराची कल्पना होती. ती बंगलीच. नवऱ्याचं हे असं भलतंच रूप समोर आलं. त्याची घुसमट होती. त्यांनी माझ्यावर जो अन्याय केला त्याच्याबद्दल राग होता. पण परवा जेव्हा मी त्यांना पाहिलं ना, त्यांनी रडून माफी मागितली, पाया पडले, तेव्हा वाटलं हा कोणीतरी अनोळखी माणूस आहे. असा हा ना लग्न करताना होता, ना लग्नानंतर माझ्याशी दुष्टपणे वागताना होता. या माणसाला आपण ओळखतच नाही असं वाटलं. आणि ज्याला ओळखतच नाही त्याला काय जाब विचारणार? मी सही करणार नाही अशी भीती वाटत होती त्यांना. पण वैदिक पद्धतीने पत्रिका बघून देवा ब्राह्मणांच्या साक्षीने केलेलं लग्न, ते लग्न नव्हतंच कधी. तर तो कागदावरचा संसार घेऊन मी करू काय? मी लगेच सही केली, कारण मलाही त्या फरफटीचा वीट आला होता. आता खरंच मोकळं वाटतंय. आता शिक्षण पूर्ण करेन मी. जमलं तर नोकरी करेन. मी माझा मार्ग शोधेन. वंस, मला माफ करा. कशासाठी? मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले वंस. कुठे? वंस, मला ना सतत असं वाटायचं की तुम्ही तुमच्या घरी जावं. बरोबरच होतं तुझ्या बाजूने कुमू. नाही वंस, माझं चुकलं. मला माहितीये ना, मी माहेरी गेल्यानंतर माझी वहिनी माझ्याशी कसं वागते. खूप लागतो मनाला ते. आणि हे माहीत असून सुद्धा मी तुमच्याशी तशी वागले. माझं खरंच चुकलं वंस.
अगं मी इतकं वाईट वागणं पचवलं ना कुमुद की तुझ्या वागण्याचं मला काहीच वाटलं नाही. नाही तरी माझं चुकलंच आहे ना. हे बघ आता ना तुम्ही कुठेच जायचं नाही. तुम्ही इथेच राहायचं आपल्या घरी. तुम्हाला नोकरी करायची ना तुम्ही नोकरी करा. मी आहे ना घरचं सगळं सांभाळायला. आणि तुम्ही कॉलेजमधनं आलात ना की तुम्हाला गरम गरम पोळ्या करून वाढीन. म्हणालीस ना हेही खूप आहे. एक बाई म्हणून जर का मी तुमच्या पाठीशी नाही उभी राहिली तर वर जाऊन मी अंबाबाईला काय उत्तर देऊ वंसा. तुम्ही कुठेही जायचं नाही आता.